असा मस्त आमचा फिरण्याचा बोर. पक्ष्यांचा आवाज तर आहे की मस्त. छान वाटते पक्ष्यांचा आवाज. सगळ्यात जास्त जुगलबंदी चालूच राहते. रविवारी त्यांनी सकाळ म्हणजे छान होऊन जाते ते नाही. पक्ष्यांचा आवाज ऐकायला भेटतो. बघतो आम्ही पक्षी इथे भरपूर प्रकारचे वेगवेगळे प्रकारचे पक्षी आहेत. हे पण यायला आले बघ त्याला. हो रातांबे झाड आहे तिथं. आणि काय हा कोकम आपल्याकडे त्याला आमसूल म्हणते. आमसूल ते वाळल्यानंतर त्याला आमसूल म्हणते त्या फळाला. छान वाटतं पण सकाळी सकाळी घर इथं घर बघा खाली घर आहे. तिथं ते पांढरं दिसते ना तिथं घर आहे. कौलं दिसतंय. छान वाटतं ना बघायला ते. छान आहे. त्यांना किती छान वाटत असतं राहायला. आपल्याला बघायला छान वाटत असत. आणि जास्त किती 6:45 वाजले असते ना. होय फक्त तू घड्याळ घातला असतो. 6:45 झाले तरी करवंद लागले तर बघूया. बघा करवंदाचे झाड. त्याला इथं करवंद लागले कुठं दिसते इथं करवंद अशी छोटी छोटी करवंद कशी बघा. अशी करवंद कच्ची अजून. असं बॅगनी आणि कॅमेरा आणि हे काढला फोटो. करवंद अजून अशी कच्ची अजून. त्याची चटणी छान जरा मोठी झाली की छान मोठी झाली. छान वाटतं असं. ते आजोबा किती फास्ट चालले आणि त्यांच्या 1-2 चक्कर होते वाटतं की आहे ना. आणि ते बी समोरून एक येते ते अपंग आहे ते पण चढ उतार करते. म्हणजे माणसं किती हे करते आणि आपण जरा जरी त्रास झाला तर हे होतं. किती छान दिसाले बघ ना हे. मस्त दिसते. छान वाटतंय. चलो तो हम भी घूमते हैं फास्ट मध्ये. असं जंगल वाटतं तर गाडी आली. धुकं पडले आज जरा धुकं. मस्त. पावसाळ्यात तर ह्या जागेवरती आहे ना इतका अंधार पडतो ना कुठूनच त्याला उजेड नाही पडत. इतकं पावसाळ्यात असं गळी होऊन जातं जंगल सगळं. कारण ही साईडची झाडं पण इथं उगवून येते आणि हे पण दाट होऊन जातं. हे तर दोन्ही झाडं मिक्स झालेली आहेत समोर. हे समोर दिसतेले पण यात किती छान पूर्ण रस्ता गेटच बनवला त्याने. छान. आता इथं आहे आणि वरती आहे असं हे सगळं. आता हा रस्ता आहे आणि हे सगळं असं उंचावरती आहे. फार वरती पर्यंत आहे असं. ही का मातीवर नाही झाडं आलेली. ही सगळी दगडावरती झाडं आहेत कातळावरती. हे पा हे असं सगळं कमी आहे. माती कमी आहे नुसतं कातळ आहे.
हे म्हणा हे आता हा मोठा दगड दिसतो ना त्याच्यावर पण त्या असे झुडूप आहे ते. तर आलो आम्ही एका वाडीत मस्त आणि इथून धबधबा असतो पावसाळ्यात याला वरतून. आता चाललो आम्ही परत. येताना लय फास्टमध्ये येतो पण जाताना आहे ना असं चढ आहे. हा दिसतो ते सगळा चढच आहे त्यामुळं नको वाटतं. आता आम्ही बसलो येऊन इथं बाकड्यावरती. असं थोडा वेळ बसायचं आणि मग भाजी वगैरे आणायला जायचं. आता इथं बसून पक्षी निरीक्षण करायचं, छान छान पक्षी बघायचे. आणि पक्ष्यांचा किलबिलाट चालूच आहे, मागं आहे तर तिकडे पण चालूच आहे. या झाडावरती खूप बसते पक्षी यावाले. मस्त असं बसायचं गप्पा मारीत थोडा वेळ. ते गप्पा मारत म्हणजे आम्ही गप्पा नाही मारत बसत, पक्षीच पाहत बसतो शांत असं. मग जाऊ भाजी आणायला. आलो आता आम्हीच ह्याच्यातून भाजी वगैरे घेऊन. दरवाजा उघडला की नुसतं मच्छर यायला चालू होऊन जाते आणि असे मोठे मोठे मच्छर आणि ते मुंगळे बारीक ते येते. नकोच वाटतं काही चालू हे करायला. परत आज डीमार्टला पण जायचं आहे, अजून आंघोळ करायचे, स्वयंपाक करून मग डीमार्टला वगैरे जाऊन येईन. आता भाजी वगैरे आणली, खालीवर झालेलं आहे. आणि मग आता सगळी भाजी वगैरे काढून ठेवायची. यस जाळी आहे ना त्यात काढते. जाळी पण तिरकी झालेली, काय झालं काय माहित. आता सगळा पसारा वगैरे ठेवते, पटपट आवरून स्वयंपाक करून डीमार्टला जावं लागेल. कारण आता कसं डीमार्टला आहे ना गर्दी भरपूर असते. कारण कसं आता इकडं शिमग्याला आहे ना भरपूर मुंबईचे लोक आहे ना गावी येते, तर त्यामुळे इतकी गर्दी राहणार आहे ना, सगळीकडेच गर्दी. आता पण आम्ही आलो ना, येताना रिक्षाने, जाताना पण रिक्षाने जातो पण येताना पण रिक्षाने येतो. एक रिक्षा नाही आहे कारण सगळ्या आता ट्रेन आली ना मगाशी, तर सगळ्या रिक्षा बाहेर गेलेल्या आहेत आणि गर्दी भरपूर, सगळीकडेच गर्दी आहे. दुकानात वगैरे असं दुकानात पण गेलो तर गर्दी भरपूर होती. कारण आता शिमग्याला सगळे लोक येते ना. इकडे कसं 9-10 दिवस आधी शिमगा असतो, म्हणजे चालू करते 9-10 दिवसापूर्वीपासूनच, म्हणजे त्यांचे होम वगैरे. आपल्याकडं कसं एक दिवस होळी करते ना, तसं नाही करत इकडं. तर मी तो पण व्हिडिओ दाखवून मी जाईन मंदिरात जर यांना सुट्टी असेल ना धुलीवंदनच्या दिवशी. तर मग इकडं धुलीवंदनला सुट्टी देते, होळीला सुट्टी देत नाही. होळी कोणीच म्हणजे ते इकडं पद्धत वेगळी आहे, आपल्याकडं वेगळी. त्यामुळे ना डीमार्टला पण आता भरपूर गर्दी असणार आहे, त्यामुळं बघू पटकन आवरून जायला बरं. या शेंगा आणल्या, विकत आणल्या, झाडाच्या पण आहेत पण अजून ते कशा एकदम आता कवळ्या पण आहेत आणि त्यामुळं काय आता हे छान दिसल्या तर मग घेऊन आलो. हे शॅम्पू आणला हेड अँड शोल्डर. मी तुम्हाला दाखवते ना, आमच्या इथे हे झाड आहे, असे फळं लागते त्याला हे असे. आणि हे खायला कसं लागते माहिती आहे का, ऊस आपण जसा खातो ना तशी चव आहे ऊसासारखी. तर छान लागतं. अजून हे पिकलेलं नाही, नाहीतर असं असा असा कलर होतो असा. याला विलायती जाम पण म्हणते इकडं. आणि इंटरनेटवर पण टाकलं ना तर विलायती जाम म्हणून येते असे विकायला. पण असं पुण्यात मी बघितलं होतं, पण इथं लय झाडं भरपूर आहेत आणि कोणी जास्त याला खात नाही. इतकं फळं आहे ना या झाडाला, भरपूर फळं आहेत. आता आमच्या इथं पण भरपूर फळं लागलेली आहेत. तर मी फक्त दाखवायसाठी हे तोडलेलं आहे.
आता बघू खाऊन पण नंतर. छान लागतं आणि उष्णता ह्यामध्ये म्हणजे उष्णता ज्याला आहे ना त्यांनी खावं, कारण हे यात भरपूर थंड हे राहतं. मस्त हे फळ छान लागतं खायला. ह्यातच वेगळा प्रकार आहे तो असा पिस्ता कलर सारखा, ते पण मी दाखवते फळ. ते फळ जास्त, ह्याची झाडं जराशी कमी आहेत. हे आमच्या घर मालकिनीने तर एकच एरियामध्ये हे एकच आहे, तर हा त्याचा कलर असा आहे. नाहीतर पिस्ता कलरची सगळी हे ते पण दाखवते. याची चव वेगळी आणि त्याची चव वेगळी. याची चव जरासं ह्याच्यासारखी लागते, उसाचा रस पिल्यासारखा, आणि त्याची पण वेगळी चव लागते. अशी छान आहे एकदम. दाखवते मी. साखर आणली 1 किलो आणि काही हे मसाले दर लागतं तसं, कोथिंबीर, चायपत्ती, हे असे छोटे छोटे चायपत्ती आणते. आणि चाय कसं मी एकटीच पिते, त्यामुळं काय सकाळी 1 टाइम पिला, संध्याकाळी 1 टाइम, इतका काही चहा लागत नाही. ते पण पिला तर पिला, संध्याकाळी तर पिते, सकाळी कधी पिते कधी नाही. हे आणलं गोकुळ दूध आणि आपलं पनीर फिरून लावली. तर आज पण त्यावेळेला भाज्या जास्त आणल्या नाही, कारण वांगी वगैरे काही चांगली नव्हती. ती काळी वांगी होती, मला ती आवडत नाही. हिरवी वांगी मला लागते. हे असे बटाटे आणले छोटे, हे करायला दम आलू करायला, आणि हे लिंबू यांना, मटण खाणाऱ्यांना, टोमॅटो, असं काय काय आणलेलं आहे. आता याला साफ करून ठेवते. हे जरा मला काढून दे ना, मटण आहे यात, आणि आवरून घेते लवकर पटपट. भेटू डीमार्टला जातानी. डीमार्टमध्ये शूट करणंच होत नाही, आणि तिथं पण काही चालत नाही वाटतं शूट करायला. गर्दी एकतर असते, मग लोक असते, त्यामुळे आपण काही नाही करत. आल्यावर दाखवणे. आवरून घेते आता. चिवने आम्हाला फळ दिले, काजू बोंड म्हणते ना. हा, हे ते पण घे ना. आणि हे लालमध्ये, ह्यातलं सेफ आहे. हे लालमध्ये असतं. हे जरा मी कच्चं तोडले, 1 तोडायला गेलो तर 4 तुटले. हे असे, आणि चव वेगवेगळी लागते. हिची चव वेगळी, याची चव हे वेगळी. गोड आहे, जरा बिनचव आहे, पाण्यासारखं आहे. आणि हे उसाच्या रसासारखं आहे. हे उसाच्या रसासारखं थोडं गोडसर. पण पिकलं पाहिजे, पूर्ण लाल झालं तर होतं ते. आता आम्ही चाललो डीमार्टला आवरून. बाहेर आलं मुद्दाम, पक्षी ओरडत होते आणि पक्षी आता शांत झाले. नाही ना, आवाज येतो, बुलबुल असते. इथं हे झाडावर बसलेले असते पक्षी, ते शांत झाले. हे काय समोरच बसला एक पक्षी. आवाज येतो, छान आवाज करतो ते. आम्ही रिक्षाची वाट बघत बसलो, तर ते लई चू 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 चालेल. या झाडावरचं किती येत काय नारळी झाडावर. होय, वेगवेगळे पक्षी असतात. आता कीटक येते ना ते बाहेर. हां, कोकिळ पक्षी. हे ना होय, पेरूच्या झाड, चिक्कूच्या झाडावरती. हा पांढऱ्या टिपक्याचा कोकिळ पक्षी असतो, दुसरा काळा पूर्ण. हा का, छान आवाज करते. आपण म्हटलं आवाज कू कू करतो. बाहेर जाऊया, ते शांत झाले आता. बॅक कॅमेऱ्याने दाखवते. त्या चिक्कूच्या झाडावर बसलेल्या दिसणार नाही, पूर्ण झाडात आहे. छान वाटतं असं. नारळ काढायचे आहेत रे. काढू का आपल्याला सांगू? आपल्याला नाही माहीत, नाही कळणार नाही ना कुठले काढायचे. असं छान वातावरण, माझे कपडे वाळते. विहिरीत आता पाणी किती आहे? पावसापेक्षा कमी झाली. तर आम्ही सकाळी डीमार्टवरून जाऊन आलो, आणि येऊन भूक लागली तर जेवलो. खूप वेळ झाला, 1 वाजले होते का रे आपण आलो.
तर मग तिथून येऊन जेवून जे झोपलो ते आत्ताच उठलो. अजून फक्त फ्रेश झाले. मला काय काय आणलं ते दाखवू. पसा म्हणजे हे साहित्य ठेवत होते ना, म्हटलं आपण दाखवूया काय काय आणलं. हे आपण हे काजू घेतले, हे असे डाळ, चवळी, मूगच घ्यायचं लक्षात नाही राहत. नाही, पहिल्यांदा असा गुळ आणलेला डब्यातला. बघू खाऊन वगैरे जरा. आणि हे लाल तिखट मी वापरते. आणि होळीसाठी स्पेशल कलर आणलेला आहे. निर्मा, मुगाची डाळ, शेंगदाणे अर्धा आणलं, घरात अर्धा आहे. भाजीचे साबण जरा भांड्याची साबण आणि अंडी, ज्वारी. डीमार्टला कसं गर्दी भरपूर आहे होळीमुळं, त्यामुळे आम्ही लय पटपट सामान घेतलं आणि आलो. त्यात आणि बिलिंग अटकत होता. हां, आज लयच प्रॉब्लेम होत होते. गर्दी भरपूर होती ना शिमग्यामुळं. आता मी पसारा ठेवतो. वाजले 4:45. चहा करायचे, जायचं खाली. कसं आहे गोड? खरं एक नंबर, एक नंबर. हां ना, बघू आज ते गोड टाकूनच देतो ते. अरे मी परवा आहे ना तिकडचं एक यूट्यूब चॅनल बघितलं कोल्हापूरकडचं ना, मग ते गुराळाचं दाखवत होते ना. मग ते गुराळामध्ये हे असं पण बनवते, ते पण बनवते, परत बारीक असं क्रश पावडर ते पण बनवते, आणि ते नेहमीचं गुळ पण बनवते. गुजरातवरून आलेलं आहे का नाही? हां, काय माहीत असेल तिकडूनच. जवळची जवळ येत नाही गुळ इथल्या इथं. काय कोल्हापूर जवळ आहे ना इथून, आणि कोल्हापूरला बनवते गुराळ भरपूर आहेत आमच्या इकडं. तिथून मी व्हिडिओ बघितला होता. तर नाहीतर असं आम्ही कधी आणत मिरज सांगली. हां का? तर मग ते एवढं साहित्य ठेवून येते. आम्ही आलो आता 6 वाजले. फिरायला आलो. फिरायला नाही आलो, बस स्टॉपला. तर इथं बसलो आहे. दररोज आम्ही सकाळी बसतो. दररोज मी रविवारी सकाळी बसतो ना, इथं बसले तर बस स्टॉपला. तर आज मला एक गिफ्ट देणार आहे, त्यामुळे गिफ्ट घ्यायला महिलांकडे चाललेलं आहे. म्हणजे काल झाला, पण काल वेळ नसल्यामुळे मध्येच व्हिडिओ मगाशी बंद केला, कारण ओळखीच्या लेडीज आल्या होत्या तर. आणि आज मला एक गिफ्ट द्यायला मी घेऊन चाललेली. काय काय देणार आहे? सरप्राईज आहे. तूच सांगितलं ते सरप्राईज आहे. काय तुला काय पाहिजे ते? तर मग हा निघले बोलते आज, कारण लई येते ना लोक. तर आता आम्ही बसची वाट बस काय 6:30 वाजता आहे, आणि आम्ही 6 वाजता येऊन बसलेलो आहे. छान वाटतं ना इथं बसायला, म्हणून मग बसलो आम्ही. असं मग आम्ही इथं बसून आपलं सकाळी बसतो तिथंच बसलेलो आहे, कारण हा पण बस स्टॉपच आहे. बस स्टॉप आहे हा पण, इथं बस थांबते. तिकडे बस स्टॉप आहे, थांबते बस. बसावं म्हणून मग आम्ही आता इथं बसलेलो गप्पा मारे. बस आली की मग बसनी जाईन आता आम्ही. बसला वेळ अजून अर्धा तास. अर्धा 1:45 येते. 6:30 म्हणजे खाली जाते, 6:45 वरती येते. मग ती आता आली की मग जाईन, तोपर्यंत गप्पा मारीत बसायचं. गप्पा काय, पक्ष्यांचा आवाज किती किलबिला टाकायचा तेवढा छान वाटते. समोर याचं झाड आहे करवंदाचं, आणि आम्ही त्याला मन घालत बसलो, पण करवंद काही दिसेना झालेली आहे. फुलंच दिसते पण करवंद काही दिसत नाही. आम्ही आत्ताच आलो बाहेरून. तर थोडी खरेदी करायची होती. काय नाही, चांदी घेतलेली आहे. आणि पैंजण घ्यायचं होतं मला खूप दिवसापासून, आणि पैंजण पण हे झालं. हे अशी डिझाईन घेतली, दिसणार नाही व्यवस्थित.
म्हणजे असं जास्त काय ह्याचं नाही घेतलं, मच्छर आहे ना, फॅन्सी असं नॉर्मलच असं हे घेतलं, म्हणजे असं पूर्ण असे फक्त गोप आहे. मी बॅक कॅमेऱ्याने फोटो काढते. आणि जोडवी घेतली, जोडवे चेंज करून घेतले. पैंजण काही मी वापरत नव्हते, मला तसं पण ते आवडत नाही, मी काय कधी घालत नाही. पण आता सगळीच म्हणते ना घालावं लागतं लग्न झाल्यावरती, त्यामुळं. आणि मग हे असे जोडवे पण जे होते ना ते अशी डिझाईन याची पण काही दिसणार नाही, बॅक कॅमेऱ्याने फोकस नाही होत. तर असे हे जोडवे पण घेतले, बॅक कॅमेऱ्याने दाखवते. आणि इतकं महाग झालेलं आहे ना, मी बजेट पैंजणचं बजेट 2000पर्यंत धरून चालले होते. तर हे दोन्ही मिळून 4,500पर्यंत गेलं पैंजण आणि जोडवीचे. मला असं हेच पाहिजे होते, कारण मला काय माहिती आहे, मला जर खाजवायला वगैरे आलं ना तर मी हे पैंजणीच खाजवते, त्यामुळे म्हणून हे मला घालू देत नव्हते. पण आता सगळेच आई वगैरे बोलते पैंजण घालून तर चांगलं असतं, म्हणून मग मी घेतले. ते पण असं बघूनच नॉर्मल असं, जास्त काय असं लागलं असं काही नाही घेतलं. याने जोडवे सगळे घालावेच लागते. आता घालून घेते, बॅक कॅमेऱ्याने एकदा डिझाईन दाखवते. ही अशी सिंपल अशी डिझाईन आहे. आणि जोडवेची ही अशी नाजूक अशी घेतली. किती महाग झालं ना रे हे पण. आपण 2000चं बजेट धरून चाललो, तर डबल गेलो त्याच्या. आता सणवार पण आहेत ना, मग त्यामुळं आता चालू होऊन जाते, तर मग घेतली. सगळे बोलते पैंजण नाही घालत. चला आता आम्ही जेवून बाहेर बसलो, सगळं आवरलं, भांडी वगैरे सगळं किचन वगैरे साफ करून. म्हटलं आता ब्लॉगचं एंड करावं. ही इकडे बसली खुर्चीवरती टॅब बघत, मी इकडे बसली आहे. आणि चला तर मग आता उद्या भेटू. गुड नाईट, बाय.